पत्रकार परिषद सुरू करणार आहोत. ताबडतोब थोडी ऑलरेडी उशीर झालाय. माझी विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना की आपण या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू करतो आहोत. ऑलरेडी खूप उशीर झालाय. आज माननीय प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं शिर्डीत आगमन झालेलं आहे. उद्या महाअधिवेशन आज काही बैठक आहे. या सगळ्या अधिवेशनाची माहिती नेमकं काय काय सगळ्या निमित्ताने काय संदेश आहे, काय सगळ्या गोष्टी आहेत. साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धा आणि सबुरी संदेश जिथे आपल्याला मिळतो अशा ठिकाणी अधिवेशन होत आहे. त्यासाठी या बैठकीचा संदेश काय असेल हे सांगण्यासाठी माननीय बावनकुळे साहेब या पत्रकारांशी आलेले आहेत. मी सर्व पदाधिकाऱ्यांचं या बैठकीत मी स्वागत करतो आणि माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो सावकाश विक्रांतजी वर या. माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू. हळूहळू करे विक्रांत वर या. नमस्कार. क्षमा करावी, थोडा ट्रॅफिक असल्यामुळे मला पोहोचण्याकरता उशीर झाला. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आणि प्रदेशाचे अधिवेशन हे आजपासून सुरुवात होऊन 2 दिवसीय या अधिवेशनामध्ये उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अधिवेशन असणार आहे. आज आमचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, माननीय मुख्यमंत्री, मंत्रीगण, माननीय विनोद तावडेजी, माननीय शिवप्रकाशजी अशी आमची एक संघटनात्मक बैठक आहे. आज लगेचच विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी बैठक होईल. उद्या सकाळी अधिवेशन सुरू होईल आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त एक व्याख्यानही होईल. व्याख्यान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीचं सरकार आणण्याकरता 3,17,00,000 मतापेक्षा जास्त मतं, 50% जवळपास मतं महायुतीला दिले आणि इतिहासातलं भक्कम सरकार, 237 विधानसभा सदस्याचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या महाराष्ट्रामध्ये जनतेने निवडून दिलं. आणि मग ज्या जनतेला आम्ही मतं मागितले होते त्या जनतेचं आभार व्यक्त केलं पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवलं त्या कार्यकर्त्यांचं आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे. याकरता या अधिवेशनाचा खरा तर अर्थ आहे की जनतेने निवडून दिल्यामुळे जनतेचे आभार. ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अनेक वर्षापासून, जनसंघाच्या काळापासून, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या पक्षाकरता आपलं सर्वस्व दिलं, या सत्राचा समापन माननीय नितीन गडकरी करतील. लगेचच दुसऱ्या सत्राचं आमचे काही पुढचे संघटनात्मक कार्यक्रम आहे. काही केंद्रीय स्तरावरती काही संघटनात्मक कार्यक्रम आहे. राज्य स्तरावरचं संघटन पर्व रवी चव्हाण या ठिकाणी आहे, ते मांडतील. आणि या अधिवेशनाच्या समापनाचा पहिलं भाषण माननीय देवेंद्रजी करतील आणि समापन माननीय अमित भाई करतील. खरं तर
पुण्याच्या बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये आम्ही महाविजयाची विधानसभेची सुरुवात केली होती. पुण्याच्या बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये महाविजयाचा संकल्प केला होता आणि आज आम्ही या अधिवेशनामध्ये विजयानंतर जनतेचा तर आभार मानतोच आहे, पण या विजयातनं महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची संघटना ही 1.5 कोटी सदस्य संख्येची असावी असाही संकल्प आम्ही करतोय. महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची संघटना ही 1 लाख बूथवर बूथ अध्यक्ष आणि आमची बूथ समितीची असावी. आमची भारतीय जनता पार्टीची संघटना ही प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा अध्यक्ष आमची समिती ही पुढच्या फरवरी महिन्यापर्यंत गठीत व्हावी असाही आमचा संकल्प या अधिवेशनात आहे. आमचे सर्व जिल्हाध्यक्ष 69 जिल्हाध्यक्ष आणि आता मुंबई पकडून जवळपास 76 जिल्हाध्यक्ष आम्ही गठीत करण्याचाही संकल्प पुढच्या या अधिवेशनात आम्ही करतोय. फरवरीपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्षाचे गठीत जिल्हाध्यक्षही त्या ठिकाणी निवडले जातील आणि मग बूथ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष निवडल्यानंतर आमच्या प्रदेशाच्याही नियुक्त्या होतील. आमचे केंद्रावरून ऑब्झर्व्हर येतील. निश्चितपणे आमचं संघटन पर्वाचे हे जे पर्व आहे ते आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये या 2024चं संघटन पर्व अधिक प्रभावीपणे कसं आम्ही करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या अधिवेशनाला 15,000 प्रतिनिधी हजर राहणार आहेत आणि हे प्रतिनिधी प्रत्येक विधानसभेतनं 50 प्रतिनिधी या अधिवेशनाला येत आहे. दुसरीकडे मोदींचं सरकार आणि देवेंद्र यांचं सरकार या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता जे काही निर्णय होतात हे सर्व निर्णय संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावेत याकरताही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना या दृष्टीने तयार करतोय. त्यामध्ये अधिवेशनाचाही एक महत्वाचा या अधिवेशनाचा भाग आहे. कारण जर आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे संकल्पपत्र दिलं, जे वचननामा दिला, तो वचननामा पूर्तीकडे देवेंद्र फडणवीस सरकार काम करेल. पण वचननामा पूर्ती करता जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेईल ते वचननामा केलेले निर्णय समाजापर्यंत जावेत, समाजाला त्याचा उपयोग व्हावा, समाजाला त्या ठिकाणी त्या योजनांचा लाभ व्हावा याकरताही आमचं संघटन काम करणार आहे. आणि त्यामुळे या तिहेरी चवेरी उद्देशाने या अधिवेशन आम्ही या ठिकाणी घेतो आहे. महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंतच्या प्रवासातलं सर्वात जास्त प्रतिनिधीचं अधिवेशन म्हणजे 15,000 प्रतिनिधीचं अधिवेशन. तर पुण्याचं अधिवेशन आमचं 9,000 प्रतिनिधीचं होतं. हे अधिवेशन 15,000 प्रतिनिधीचं आहे आणि खरं तर या अधिवेशनामध्ये याची व्यवस्था पार पाडण्याकरता खास करून राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुजय विखे पाटीलजी, आमची भारतीय जनता पार्टीची प्रदेश टीम, आमचे सर्व इथले जिल्हाध्यक्ष नितीन निटकर असतील, आमचे या ठिकाणी दिलीप भालसिंगजी असतील आणि उत्तर महाराष्ट्रातील आमचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व प्रदेश पदाधिकारी, आमचे महामंत्री विजय चौधरी आहेत, त्या ठिकाणी विक्रांत पाटील आहेत, संजय केनेकर आहेत आणि सर्वच माधवीताई नाईक आहेत, राजेश पांडेजी आहेत, आमचे सर्व महामंत्री या ठिकाणी या अधिवेशनाकरता खूप त्या ठिकाणी प्रचंड मेहनत देत आहे. आशिष शेलार जे उद्या अधिवेशनामध्ये जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडेल आणि भारतीताई पवार आमच्या माजी राज्यमंत्री या पवार या अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन करतील. असं साधारण या अधिवेशनाचं स्वरूप आहे. मला वाटतं हे अधिवेशन श्रद्धा आणि सबुरी हा जो साईबाबांचा आपल्या सर्वांना त्यांनी आशीर्वाद दिलाय, श्रद्धा सबुरी हेच आपला जीवनाचा मार्ग असावा हे साईबाबांनी आपल्या सर्वांच्या जीवनात दिलेला मंत्र आहे. त्या मंत्रावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता
आणि भारतीय जनता पार्टी वाटचाल करताय. खरं तर हे अधिवेशन खूप ऐतिहासिक होणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा या अधिवेशनाचे साक्षीदार असणार आहे. आपणासही विनंती आहे की आमच्या या अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनाचा जो आम्ही संकल्प करू तो 14 कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला आपण सर्वांनी मदत करावी अशी विनंती मी आपल्याला करतोय. सर, मिनी विधानसभेची तयारी आहे का? त्याची या अधिवेशनामध्ये खरं तर संघटक पर्व आहे. जनतेचं अभिनंदन आम्ही करतोय, पण सोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमचं जे महायुती सरकार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं सरकार जे आहे त्या सरकारच्याच माध्यमातून आम्हाला जे काही आम्ही विकास योजना करू त्या विकास योजनावर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढे जाऊ. आणि मला विश्वास आहे की देशातलं सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार आणि लोकल बॉडी तिने जर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तीनही जर एकाच पक्षाच्या असल्या, एकाच विचाराच्या असल्या तर केंद्रावर तर निघालेला एक एक पैसा हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. शेवटी दिल्लीवरनं निघालेल्या योजना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनच जनतेपर्यंत जातात. त्यामुळं आजचा हा प्रयत्न आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आमचा हा कार्यकर्ता प्रचंड ताकदीने लढेल. 13,000 कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी, जनतेने नेत्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ दिली, कार्यकर्त्यांनी नेत्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद लावली त्या आमदार खासदारच्या निवडणुकीमध्ये. आता आमची पाळी आहे की कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड ताकद लावू, प्रचंड शक्ती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ. म्हणूनच संघटन पर्व या ठिकाणी आहे. संघटन पर्वामध्ये 1.5 कोटी सदस्य ज्या दिवशी आमच्या पक्षाचे होतील आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रामध्ये खेचून आणल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आज संजय राऊतांनी वक्तव्य केलंय की मुंबईपासून दिल्लीपर्यंत, तर जर संजय राऊतांनी आज वक्तव्य केलं आहे की मुंबईपासून दिल्लीपर्यंत स्थानिक तर संजय राऊतांनी आज वक्तव्य केलंय, ऐका. विजयी महाराष्ट्र जे आहे त्याचं समापन भाषण अमितभाईच्या भाषणाने होणार आहे, पण हा जो बॅनर आहे ते अमितभाईचा हे पोचून नाही. पत्रकार परिषद असेल, पत्रकार परिषद, संघटनात्मक बैठक लिहिली. संघटनात्मक बैठक म्हणजे संघटनात्मक बैठकीमध्ये मला पुढे सांगतो हे त्या ठिकाणी जो मेन आपला डायस आहे त्या ठिकाणी आमचे अमितभाई समारोपाचे त्या ठिकाणी मुख्य आकर्षण असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सर्वीकडे त्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धी केली ही पत्रकार परिषद. केशवजी सर, तुम्ही आता निवेदनामध्ये असं सातत्यानं म्हणताय की श्रद्धा आणि सबुरी ही टॅगलाईन असेल किंवा त्या माध्यमातून काम करण्याची प्रेरणा दिली जाईल. श्रद्धा आणि सबुरी महायुतीतल्या लोकांसाठी अधिक तुम्ही सांगताय की तुम्हाला जे आता भविष्यात तुमच्यासोबत येतील घटक पक्ष त्यांच्यासाठी टॅगलाईन जास्त महाराष्ट्रामध्ये आम्ही असं अनुभवलं आहे 14 कोटी जनतेने जेव्हा आम्हाला 3 कोटी 17 लक्षच्या वर मतं दिली आणि भाजपाला तर 52% मतं दिली, महायुतीला 49.50% मतं दिली. आम्ही या ठिकाणी एवढंच नमूद करतो, श्रद्धा सबुरी आमच्यामध्ये होती, श्रद्धा सबुरीवरच आम्ही विश्वास ठेवला आणि महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाच्या नेत्यांची श्रद्धा सबुरी बघितली आणि म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड मतदान केलं. शेवटी श्रद्धा सबुरीच माणसाच्या जीवनामध्ये देवेंद्रजीच्याही आयुष्यामध्ये बघा किंवा आमचे केंद्रीय नेतृत्व मोदींच्या आयुष्यात बघा, अनेक आयुष्य बघा राजकारणाचे, राजकारणाचे अनेक आयुष्य बघा ज्यांनी श्रद्धा सबुरीवर विश्वास ठेवला, साईबाबाच्या या शब्दावर विश्वास ठेवला, ते या महाराष्ट्रामध्ये नक्कीच विजयाकडे गेले आहेत. तुषार मग रौनक आणि
मुंबईमध्ये अमित शहानी असं म्हणलं होतं 2029ला भाजपा स्वबळावर कमळ बनवणार आहे. तर त्या स्वबळाची तयारी आता शिर्डीच्या नगरीमधून जे संघटनात्मक बदल पाहायला मिळतात. अमित भाईनी 2029 म्हटलं, आता 2024 मध्ये आपण आहोत. त्यामुळे आता तर महायुती ही आपल्याला पुढे न्यायची आहे. महायुतीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढचं सर्व निवडणुकीमध्ये आणि पुढच्या आमच्या सरकारच्या कामामध्ये सुद्धा जनहृदयापर्यंत आम्हाला जायचं आहे. साहेब, आज संजय राऊतांनी नागपुरात असं वक्तव्य केलंय की मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करतोय, असे संकेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बैठकीत दिले. तर महाविकास आघाडी आता एकत्रित राहील असं तुम्हाला वाटतंय का? संजय राऊतांना असं वाटतं, मला असं वाटतं संजय राऊत का बोलले असं मला जे वाटतं. मला माहिती नाही मी किती त्याचा बद्दल सांगू शकेल, पण मला जे वाटतं आता उद्धवजी आणि उद्धव शिवसेना असं वाटतं की 2019ला त्यांनी ब्लंडर मिस्टेक केली होती. ती ब्लंडर मिस्टेक त्यांना कळालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींना बाजूला करून ज्या पद्धतीच्या विचाराला त्यांनी साथ दिली होती, काँग्रेसच्या विचाराला साथ दिली होती, काँग्रेसचा स्वीकारलेला विचार त्यांच्या अंगावर आला. त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयाच्या रॅलीमध्ये, खासदारांच्या विजयाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान होत होता. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला वारंवार त्या ठिकाणी तिलांजली दिली जात होती. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलवर टाकलं होत होतं. हे जे चुका झाल्या आहेत, या चुका आता मला वाटतं त्यांच्या निदर्शनात आल्या किंवा त्यांनी त्याचा अभ्यास केला की ह्या ब्लंडर मिस्टेक आमच्या होत्या. म्हणून मला वाटतं काँग्रेसला बाजूला सारण्याकरता किंवा भविष्यात आपला पक्ष कधीच उभा होणार नाही, कारण काँग्रेसच्या विचारावर चालून उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच समोर जाऊ शकत नाही हे लक्षात आलं असावं. म्हणून संजय राऊत हे असे बोलले असावे. बरोबर. बावनकुळे साहेब, विधानसभेला भाजपला गौरवित यश मिळालं. माहिती असल्यामुळे काही जे उमेदवार होते किंवा जे इच्छुक होते त्यांना अपक्ष लढावं लागलं. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्यावर काही लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी काही स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांची कुजबूज सुरू आहे. तुमच्यापर्यंत जर ही कुजबूज आली उघडपणे तर आपण स्वबळाचा नारा देणार. मी तुम्हाला वारंवार सांगतो की महाराष्ट्रामध्ये महायुतीच आहे. महायुती म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत. आम्ही कुठलाही असा विजयातून खूप उन्माद आणणार नाही. आम्ही विजयातनं उन्माद आणणार नाही. आम्ही कुठे असं कुठलंही आमची वर्तणूक असणार नाही जी महायुतीला तडा जाईल. आमच्या विरुद्ध जे अपक्ष लढलेले लोक आहेत त्यांना आम्ही पक्षातनं काढलेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्षाची बैठक घेऊन, मी स्वतः बैठक घेतली आहे. माननीय देवेंद्रजी सुद्धा या बैठकीला होते. माननीय अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की आमच्या विरुद्ध लढलेले जे लोक आहेत त्यांना तुर्तास कुठल्याही पद्धतीने महायुतीमध्ये प्रवेश होऊ नये आणि पुढच्या काळात जर वाटलंही की एखाद्या नेत्यांना आम्हाला पक्षप्रवेश करायचा आहे, आम्ही तिघही एकमत करू आणि पुढे जाऊ. सोनू सर, सवाल ये कि आप ये बात कैसे कहेंगे क्या स्थानीय चुनाव आप महायुति के साथ ही लड़ेंगे? देखिए, मैंने बार बार इससे पहले भी कह चुका हूँ, आज भी कह रहा हूँ, बहुत सा जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव होते हैं ये लोकल इकाई के ऊपर डिपेंड होते हैं. हमारा लोकल इकाई महायुति की तरफ है और लोकल इकाई ने महायुति के साथ चुनाव लड़ा है और एक चुनाव जीतने से महायुति बाजू में कर देंगे ऐसा नहीं है. निश्चित रूप से कार्यकर्ता हमारे जिला इकाई को भी आप बताएंगे कि लोकल लेवल पर जितना भी महायुति का आप निर्णय कर सकते हैं वो करने का प्रयास करें. सागर आणि मग सुशांत. काँग्रेस गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रात कौतुक करताना दिसतंय. संघटनात्मक योजनेबद्ध आदित्य ठाकरे सुद्धा वारंवार कौतुक करताना दिसत आहे. तुझे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सामना भाजपचं विशेषतः कौतुक करताय. तर याच अनुषंगाने एक चर्चा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवाय इतर दोन मित्रपक्ष भाजपबरोबर. मला वाटतं या बोलण्यात, ऐकण्यात, सांगण्यात काही तथ्य नाहीये.
माननीय देवेंद्र फडणवीसजी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक राजकीय पक्षांचे नेते देवेंद्रजीला भेटायचे आणि त्यातनं महाराष्ट्राच्या विकासाच्या काही गोष्टी बाहेर यायच्या. आताही मला वाटतं ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्या विरोधी पक्षाकडे काही महत्वाचे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे असतील. देवेंद्रजींनी सभागृहात राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला उत्तर देताना स्पष्टपणे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला, सर्व पक्षाला हाच मेसेज दिला होता की आपण महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल. आणि म्हणून राज्यपालाच्या अभिभाषणाच्या आपण जर सभागृहाचं भाषण ऐकलं त्यातून आपल्याला या भेटीगाठीचा अर्थ किंवा या त्या ठिकाणी चर्चेचा अर्थ म्हणजे देवेंद्रजी खुल्या मनानं सर्वांना आवाहन केलं होतं की ज्यांना ज्यांना विकासाच्या मार्गावर यायचं आहे त्यांनी पक्ष विपक्षांनी एकत्र येऊन आपण या महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे. यातनं मला वाटतं भूमिका समोर आल्या असतील. सर, संजय राउत ने आज ही नागपुर में ये कहा कि राजनीति में कोई स्थायी दोस्त या दुश्मन नहीं होता. जब बीजेपी के साथ कोई नहीं था उस वक्त हम बीजेपी के साथ अटल अडवाणी के समय से हम बीजेपी के साथ हैं. कुछ भी असंभव नहीं है राजनीति में. आगे अगर कुछ इनकमिंग आते हुए देखते हैं. देखिए, मैंने तो ऐसा सुना नहीं है. उन्होंने ऐसा कहा है कि बीजेपी हमारा सबसे बड़ा राजकीय दुश्मन है वगैरह वगैरह. आप कह रहे हैं तो ठीक है. देखिए, राजनीति में हमको कहाँ लगा था 2019 में. हम तो माननीय देवेंद्र जी हमारे केंद्रीय नेतृत्व ने सबने महायुति कर उस समय युति करके चुनाव लड़े थे. लेकिन उन लोगों ने जिस प्रकार से 2019 में देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनने के लिए जिस प्रकार के षड्यंत्र किए तो उन्होंने उस बात को लेकर क्या होगा कि राजनीति में कोई परमानेंट दोस्त नहीं, कोई परमानेंट दुश्मन नहीं है. हम तो पहले से कहते हैं कि राजनीति में कोई परमानेंट दोस्त नहीं, परमानेंट दुश्मन. लेकिन हमने ये अभी निर्णय लिया है कि हमारी महायुति मजबूत है, महायुति के साथ ही जाएंगे, महायुति के साथ ही रहेंगे और हमारा जो गठबंधन है ये गठबंधन मजबूत है और इस वजह से हम लोग आगे भी गठबंधन से काम करेंगे. कौन सी गठबंधन? वो हमारे खिलाफ लड़ेंगे. देखिए, ये तो निर्णय एनडीए का निर्णय मेरे हाथ में नहीं होता है. लेकिन मुझे लगता है कि हम बहुत मजबूत है. हम लोग बहुत मजबूत है, इसलिए हम आज ये तो इस पर चर्चा नहीं कर सकते. सर, विधानसभा चुनाव जो हिंदुत्व के मुद्दे पर लड़ा गया है और अभी इस संगठन का जो अधिवेशन है, अधिवेशन में हिंदुत्व को लेकर क्या मुद्दे हैं? देखिए, हमारा जो बेस है हिंदुत्व का ही बेस है. हर चुनाव हम हिंदू व्यक्ति के जीवन को मजबूत करने के लिए लड़ते हैं और हिंदुस्तान में रहने वाला हर व्यक्ति चाहे कोई भी समाज का वो हिंदू है. इसलिए हमारी सरकार ये कभी जात पात धर्म की राजनीति के ऊपर कोई हम बात नहीं करेंगे. हमारी पार्टी भी ऐसी है, संगठन भी ऐसा ही है कि हम सब जाति को, सभी समाज को लेकर हम संगठन आगे बढ़ा रहे हैं और निश्चित रूप से मजबूत महाराष्ट्र, मजबूत देश की बात होगी और देश की सरकार और महाराष्ट्र की सरकार, डबल इंजन सरकार, हमारे संगठन को लेकर हम गांव के गांव में जाएंगे और मजबूत संगठन और मजबूत सरकार के लिए काम करेंगे. हमारा संगठन देवेंद्र फडणवीस सरकार को भी मजबूत रखेगा और निश्चित रूप से अच्छी सरकार चलेगी, संगठन भी मजबूत रहेगा और सरकार भी मजबूत. राहुल आणि घाले बरेच आपण म्हणाला नुकताच ज्यांनी भाजप किंवा महायुतीच्या विरोधात काम केलं त्यांना मोठाच प्रवेश देणार नाही. अनेक मोठ्या राजकीय घराण्यातले नवीन नेते असतील किंवा बड्या नेत्यांची मुलं ज्यांनी विधानसभेत पक्षाच्या किंवा महायुतीच्या विरोधात काम केलं त्याची काहींना नोटिसा पाठवल्या होत्या. त्याचं पुढे काय झालं? रणजितसिंग मोहिते पाटील. आम्ही आता बऱ्यापैकी लोकांना तेव्हा काढून टाकलं होतं, बऱ्यापैकी लोकांचं निलंबित केलं होतं. बट आम्ही हे ठरवलंय तिन्ही पक्षांनी. असं नाही म्हटलं मी कोणालाच पक्षप्रवेश देणार नाही. बट काही ठिकाणी आम्ही तीनही पक्षांनी ठरवलंय की काही लोकांनी आताच आपल्या विरुद्ध, कार्यकर्त्याविरुद्ध, आपल्या आमदाराविरुद्ध त्या ठिकाणी बंड पुकारलं. आमच्या आमदाराविरुद्ध त्या ठिकाणी निवडणुकीत प्रचंड विरोधात काम केलं. आम्ही जर एखाद्या व्यक्तीला आमच्या महायुतीत किंवा आमच्या पक्षात घ्यायचं असेल, समजा एकनाथ शिंदेला त्यांचे काही लोक घ्यायचे असतील, अजितदादांना त्यांचे काही लोक घ्यायचे असतील, आम्हाला तर थोडं आम्ही कन्सेन्सस केलं पाहिजे हे मात्र आम्ही ठरवलं आहे. राहुल सर कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम पाहायला मिळतोय. कारण जे टोकाचं राजकारण म्हणजे उद्धव ठाकरे बोलले होते की एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ते बोलले होते आणि मागच्या काही दिवसात बदललेली वाक्य म्हणजे देवेंद्र फडणवीसचं कौतुक असेल, शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक असेल, भाजपचा एक कार्यकर्ता कुठं संभ्रम असते की हे सगळे एकत्र आले तरी टोकाचं राजकारण जे खाली झालं होतं
त्या कार्यकर्त्यांचं काय होणार? काय नेमकं कार्यकर्त्यांना संदेश द्याल थेटपणे, की कधीच सोबत जाणार नाही, सोबत गेलो तर कशा पद्धतीने पुढची सोबत असणार आहे? कार्यकर्त्यांसाठी नेमकं काय? असं आहे की आज आमची महायुतीच आमच्याकरता अत्यंत महत्वाची आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे आमचे आमदार निवडून आणण्याकरता, आमचं सरकार निवडून आणण्याकरता काम केलं, त्यांच्याकरता आम्हाला काम करायचं आहे. त्यांनी आमच्याकरता काम केलं. त्यामुळं आज हा प्रश्नच नाही आहे. राहिला प्रश्न देवेंद्रजींना ते राहतील किंवा मी राहील. देवेंद्र यांची जमानत जप्त करण्यासाठी काही लोक निघाले होते. कळमेश्वरमध्ये तर उद्धव ठाकरे म्हटलं होतं की मी देवेंद्र फडणवीसांची जमानत जप्त करण्याकरता आलोय. एक तर देवेंद्रची राहतील ना तर मी राहील. असा नीती अशी असते की परमेश्वर जो असतो तो साक्षात आहे. 2 महिन्यातच उद्धवजींना नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र यांची भेट घ्यावी लागली. शेवटी असे संकल्प करावे लागतात, ते संकल्प पूर्ण होतात. ज्या संकल्पाला काही अर्थ नाही त्यात बोलून काही फायदा नाही. त्यामुळे आज याबद्दल विचार करून काय फायदा आहे? हे सूर का खूप प्रश्न आहेत, शेवटचे 2 प्रश्न घेऊ. सूर का बदलले? कारण गेल्या 5 वर्षामध्ये टीका करणारा सामना आता कौतुक करतोय. कित्येक दिवसांनंतर स्वतः उद्धव ठाकरे भेटीला आलेले आहेत. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संस्कार असेच आहे. आपापल्या पक्षाचं काम करताना जेव्हा आपण बोलतो तेव्हा कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. इतक्या टोकाचं बोलू नये विरोधकाबद्दल की कटुता निर्माण होईल. महाराष्ट्राचे संस्कार कटुता निर्माण करणारी नाहीये. आणि ज्यांनी ज्यांनी कटुता निर्माण केली, कधी कधी त्यांना वाटतं की आता जे काय झालं ते विसरून गेलं पाहिजे, महाराष्ट्राचा विकासाकरता एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्राचा विकास सर्वोपरी आहे. देवेंद्रजींनी सभागृहात आवाहन केला आहे. मला असं वाटतं या भूमिकेतनं काही भूमिका आल्या असतील. त्यामुळं चांगल्या कामाचं कौतुक करणं मला वाटतं काही वावगं नाहीये. एक आहे तो सेफ आहे हा नारा आमच्या देशाकरता, महाराष्ट्राकरता, समाजाकरता महत्वाचा नारा होता आणि जनतेने तो नारा मतदानाचे शेवटचा प्रश्न परत. कहा कि हमारा ट्रिपल इंजन सरकार है, क्या आने वाले दिनों में और एक इंजन का डिब्बा जुड़ा जा सकता है क्या? राज ठाकरे की पार्टी महानगर पालिका के चुनाव के लिए गठबंधन में आने की संभावना है, उस प्रकार की चर्चा है, क्या रणनीति है सर? देखिए, डबल इंजन सरकारी होती है देश में. एक सरकार केंद्र की होती है, एक सरकार राज्य की होती है. अब आप बोल रहे हैं ट्रिपल इंजन का सवाल नहीं है. डबल इंजन सरकारी देश में होती है. वो भी 2 सरकारें जनता को संभालती है. और रह गई बात हमारे महायुति में जुड़ने के लिए, आप बोल रहे हैं महायुति में जुड़ने के लिए राज ठाकरे का इंजन आपसे जुड़ेगा? देखिए, राज साहब के बारे में हम बार बार कहते हैं, वो हमारे विचार के हैं. उन्होंने हमसे अच्छी दोस्ती निभाई है. बार बार वो जब भी हमारे देश का, महाराष्ट्र के विकास की बात आती है तो हमारे साथ वो रहते हैं. मोदी जी के चुनाव में भी उन्होंने हमें पूरा पुरजोर साथ दिया है. रह गई बात विधानसभा की, विधानसभा में हम एक साथ नहीं आ पाए, लेकिन उन्होंने कहा था कि हम लोकसभा के लिए आपके साथ है. अब रह गई बात नीचे के चुनाव की, तो मैंने पहले ही कह चुका हूँ कि नीचे के चुनाव में हमारी स्थानीय इकाइयां जो जो निर्णय करेगी. अब मुंबई के महानगर पालिका की बात है तो मुंबई की प्रदेश इकाई जो निर्णय करेगी उसके बारे में प्रदेश विचार करेगा, लेकिन इकाई को निर्णय करना पडेगा. मला वाटतं पुरेसे प्रश्न आणि शेवट. एका बाजूला भाजपचं अधिवेशन होतंय, मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या 2 नेत्यांमध्ये जाहीरपणे वाद होत आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सुरेश धसांवर पंकजा मुंडेंनी असा आरोप केलाय की सुरेश धसांमुळेच बीडची प्रतिमा राज्यात मलिन झाली. तर धसांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं. नाही, असं आहे की काही म्हणजे 2 नेत्यांचा वाद बनण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया दिल्या असतील. मी दोघांचेही म्हणणं ऐकून घेईल आणि पुढे जाईल. उमाकांत शेवटचा. सदस्य नोंदणी सध्या सुरू आहे, मात्र दुसरीकडे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहे. काय नेमकं आणखी किती जणांची रांग आहे? मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या विकासाकरता जे कार्यकर्ते ज्यांनी खूप काम केलं आहे त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये आलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी शेवटी आमचा पक्ष आहे. या पक्षामध्ये जे येतील त्यांना पक्षप्रवेश देणे आणि आमची संघटना मजबूत करणे हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्याकडे जे पक्षप्रवेश करतील, आता पक्षात बंडखोरी केली त्यावर तर विचार करू. पण पक्षामध्ये प्रवेश करणारा 18 वर्षाचा युवक आहे, पक्षामध्ये प्रवेश करणारे त्या ठिकाणी नॉन कॉन्ट्रोवर्सी लोक आहेत, समाजामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं ते लोक आहेत. जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा अनेक लोक पक्षामध्ये येतात. त्यामुळं आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.
ज्यांना ज्यांना पक्षप्रवेश करायचा असेल त्यांना आम्ही सर्वांना पक्षप्रवेश देऊ आणि आमची संघटना ही महाराष्ट्रातली, कारण देशातली जगातली सर्वात मोठा पक्ष आमचा आहे. इकडे महाराष्ट्रातले आम्ही मोठा पक्ष करण्याचा प्रयत्न करू. सर इकडे हा? केशवजी, हो केशवजी या बाजूला लक्ष द्या. हा लक्षपूर्ण उमाकांत शेवट आहे. सांगितलं उमाकांत शेवट. आमचं संघटन पर्व सुरू आहे. आता आमचे 1.5 कोटी सदस्य या ठिकाणी आम्ही घरोघरी जातोय, घर चलो अभियान करतोय. आमचं आता 14 तारखेला घर चलो अभियान आहे, ज्यातनं आम्ही सदस्य संख्या पुन्हा नोंदणी करणार आहोत. पुढे 17 तारखेला घर चलो अभियान आहे, त्यातनं सदस्य संख्या आम्ही पुढे नेतोय. 20 तारखेला घर चलो अभियान आहे. 3 तारखा घर चलो अभियानाच्या, ज्या घर चलो अभियानात आम्ही प्रत्येक बूथवरच्या प्रत्येक घरी जाऊन 8800002024 8800002024 8800002024 या नंबरवर आम्ही डायल करून जी लिंक येतं त्या लिंकवर जी काही माहिती भरून आम्ही त्या ठिकाणी जनतेला आय कार्ड देतो आहे. प्रत्येक बूथवर 150 घरी जातो आहे आणि 1.5 कोटी झाल्यानंतर आम्ही प्रत्येक बूथचा अध्यक्ष निवडणार आहोत, प्रत्येक तालुक्याचा अध्यक्ष निवडणार आहोत, जिल्हाध्यक्ष निवडले जातील आणि मग आमच्या प्रदेश अध्यक्षांची निवड होईल. आणि हा निर्णय केंद्रीय आमचं नेतृत्व घेतं, उमाकांत आमचे ऑब्झर्वर येतील आणि ते निर्णय घेतील. उमाकांत शेवट एकदम शेवट. उमाकांत लास्ट. राजकीय शेवटी कार्यकर्त्यांना आपला राजकीय शत्रू कोण हे समोर दाखवावं लागतं. कारण अजित पवार आल्यानंतर अजूनही बरेच ठिकाणी ते ऍक्सेप्ट झाले नाही त्यांचे कार्यकर्ते खालीच्या लेवलवर. आमची राजकीय शत्रू महाविकास आघाडी आहे. त्या ठिकाणी काँग्रेस एक समोर, शरद पवारांचे राखा ज्या ज्या ठिकाणी जो आहे तो आमचा एक नंबर. समोर येतो कोण आहे? ज्या ज्या ठिकाणी आमची लढाई आहे त्या ठिकाणी आमचा नंबर 1 दुश्मन आहे. ज्या ज्या मतदारसंघात जशी याची लढाई आहे तसं दुश्मन नंबर 1 करतो. आणि दुश्मन कशाचा आहे? पॉलिटिकल दुश्मन आहे. आणि त्यामुळं काही असेल तर खूप आपल्या महाराष्ट्राची स्थिती अशी नाही आहे. राजकीय ज्यांचं वैर आहे ते राजकीय वैर त्या त्या विधानसभेत जे आहे तसं आम्ही पुढे जाऊ. आता मी नितीन गडकरींनी अनेकदा सांगितलं, देवेंद्रजी सांगितलं की राजकीय युती ही दोन्ही पक्षांची अपरिहार्यता असते. म्हणजे दोघांची सोबत ताकद नसते म्हणून ती करावी लागते. आणि शिवसेनेची आमची पॉलिटिक्सची अलायन्स आहे, म्हणजे धोरणात्मक अलायन्स आहे. आणि अजित पवारांसोबत आमची धोरणात्मक युती आहे. तर आता आपण 1.5 कोटी सदस्य करणार आहोत, तेव्हा 1 कोटी होते, म्हणजे आपलं बळ भरपूर वाढणार आहे. तर त्या काळात पुढच्या काळात आपल्याला म्हणजे ताकद सोबत आजमावण्यासाठी आपण ही वाटचाल सुरू आहे का? भारतीय जनता पार्टी जेवढी मजबूत होईल तेवढी मजबूती आमच्या एकनाथ शिंदेला मिळेल, अजितदादाला मिळेल आणि त्यांची जे काही संघटना मिळेल त्यांची मजबूती आम्हाला मिळेल. त्यामुळं सध्या तर महायुतीबद्दलच आपण बोलू. चला सगळ्यांचे धन्यवाद. उद्या आहे दिवसभर.